जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतात किंवा त्या दोन व्यक्तींमध्ये संवाद घडून येतो, त्यावेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा संवादामध्ये पुढे घडणाऱ्या गोष्टींविषयी बोलल्या जाते किंवा घडून गेलेल्या गोष्टींविषयी बोलल्या जाते. आणि हा संवाद किंवा हे बोलणे जेव्हा मराठीमध्ये असेल तेव्हा तो संवाद आपल्याला समजून येतो. पण जेव्हा हाच संवाद इंग्लिशमध्ये होत असेल तर आपल्याला हा संवाद समजून येत नाही, कारण आपल्याला इंग्लिशमध्ये संवाद कसा करायचा किंवा इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे आपल्याला समजत नाही. मग घडून गेलेल्या गोष्टींविषयी किंवा पुढे घडणाऱ्या गोष्टींविषयी जेव्हा आपल्याला बोलायचं असते तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आहे टेन्स, म्हणजेच काळ. आज आपल्याला तेच शिकायचं आहे, कारण आपल्याला इंग्लिश भाषा शिकण्यासाठी टेन्स आवश्यक आहेत. इंग्लिश भाषा ही टेन्स शिवाय अपूर्ण आहे. सो फ्रेंड्स, आजपासून आपण इंग्लिशमधील टेन्स शिकणार आहोत. सो मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते TS स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर. टेन्स म्हणजे काळ. मराठीमध्ये आपण काळ असं म्हणतो आणि आपल्याला मराठीमध्ये काळ कशा प्रकारचे आहेत हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आता आपण इंग्लिशमधील टेन्स शिकणार आहोत. टेन्सेस म्हणजेच काळ, त्याला आपण मराठीत काळ असं म्हणतो. इंग्लिशमधील टेन्सेस समजून घेत असताना आपण त्याचा अर्थ मराठीत सुद्धा समजून घेऊयात, कारण आपली मातृभाषा मराठी आहे आणि आपण लहानपणापासूनच मराठी बोलत आहोत. त्यामुळे आपली मातृभाषा आपल्याला परिचयाची तसेच जिवलग आहे. त्यामुळे इंग्लिशमधील टेन्सेस शिकत असताना मराठी भाषेचा आपल्याला आधार होईल आणि इंग्लिशमधील टेन्सेस समजून घेणे आपल्याला सोपी जाईल. काळाचे 3 प्रमुख प्रकार आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्यालाच आपण मराठीमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे म्हणतो. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे काळाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स मधील 4 उपप्रकार पाहणार आहोत. प्रेझेंट टेन्स मध्ये पहिला उपप्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याला मराठीमध्ये साधा वर्तमान काळ असे म्हणतात, सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ. तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. आता आपण पास्ट टेन्स मधील 4 उपप्रकार पाहू. पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स. त्याला आपण साधा भूतकाळ असे म्हणतो, सिंपल पास्ट टेन्स. दुसरा पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. त्यानंतर फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. त्यामध्ये पहिला उपप्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळ. अशा प्रकारे आपल्याला एकूण 12 टेन्सेसचा अभ्यास करायचा आहे. 4 उपप्रकार हे वर्तमान काळातील, त्यानंतर 4 उपप्रकार भूतकाळातील आणि 4 उपप्रकार हे भविष्यकाळातील. येथे मी 3 वाक्ये लिहिलीत. तिन्ही वाक्यामध्ये क्रिया सारखीच आहे, पण ती क्रिया घडण्याची वेळ किंवा ती क्रिया घडण्याचा काळ हा वेगवेगळा आहे. ती शाळेत जाते हे जे वाक्य लिहिलेलं आहे, या वाक्यामध्ये शाळेत जाण्याची क्रिया ही सध्याच्या काळातील आहे. ती शाळेत गेली. गेली या शब्दावरून आपल्याला कशाचा बोध होतो, तर क्रिया घडून गेलेली आहे.
शाळेत जाण्याची क्रिया झालेली आहे. ती शाळेत गेली म्हणजे घटना घडून गेली, म्हणजेच हा आहे भूतकाळ. त्यानंतर ती शाळेत जाणार. ती शाळेत जाणार म्हणजे पुढे घडणारी गोष्ट किंवा पुढे घडणारी क्रिया. शाळेत जाण्याची क्रिया पुढे घडणार आहे. ती शाळेत जाते. अशा प्रकारे मराठीमध्ये सेंटेन्स आहे. आता आपण हेच सेंटेन्स इंग्लिश मध्ये लिहू. ती म्हणजेच शी. मराठीमध्ये जेव्हा आपण वाक्य लिहितो तेव्हा त्या वाक्याची रचना कशी दिलेली असते? कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद अशा प्रकारे असते. आणि हेच सेंटेन्स जेव्हा आपण इंग्लिश मध्ये लिहितो तेव्हा त्या वाक्याचं स्ट्रक्चर कसं असते? तर कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म. म्हणजेच इथे क्रियापद काय दिलेलं आहे? जाते. म्हणजेच काय? जाणे. जाण्याची क्रिया घडत आहे म्हणजेच जाते हे इथे क्रियापद दिलेलं आहे. मग जाणे या शब्दाला इंग्लिश मध्ये कोणता शब्द आहे? तर गो. शी गो. आपण शी गो असं लिहिलं, पण आपण जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन यूज करतो त्यावेळेला क्रियापदासमोर आपण यस किंवा इयस प्रत्यय लावत असतो. शी गोज. शी गोज. शी गोज टू स्कूल. ती शाळेत जाते. शाळेत गेली. हे सेंटेन्स आता आपण इंग्लिश मध्ये लिहू. येथे आता आपल्याला वर्बचं सेकंड फॉर्म घ्यावं लागेल. शी वेंट टू स्कूल. शी वेंट टू स्कूल. ती शाळेत जाणार. शी विल गो टू स्कूल. ती शाळेत जाणार. शी. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्यांचे प्रकार. आता आपण टेन्सेस शिकत आहोत. मग टेन्सेस शिकत असताना यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य सुद्धा तयार करावी लागतात. मग त्यांचे प्रकार सुद्धा आपल्याला शिकायचे आहेत. पहिला प्रकार आहे अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी. त्यानंतर निगेटिव्ह नकारार्थी. इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक. त्यानंतर WH क्वेश्चन्स. WH क्वेश्चन्स म्हणजे काय? तर WH नी सुरुवात होणारे शब्द आणि त्यापासून विचारलेला प्रश्न. व्हाय, व्हॉट, व्हेन अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून विचारले गेलेले प्रश्न. त्यानंतर निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर प्रश्नार्थक वाक्य आहे पण त्यामध्येही निगेटिव्ह आहे. म्हणजेच प्रश्नार्थक नकारात्मक वाक्य असं आपण त्याला म्हणू. तर आपल्याला अशा प्रकारे 5 प्रकारच्या सेंटेन्सेसचा अभ्यास करायचा आहे. सो घाबरून जाऊ नका. प्रत्येक टाईपचे सेंटेन्सेस आणि प्रत्येक प्रकारचा काळ आपण अगदी सविस्तरपणे शिकणार आहोत. कुठल्याही प्रकारची घाई नाही. मी घाई करणार नाही कारण प्रत्येक टेन्स आपल्याला हा सविस्तरपणे शिकायचा आहे, सखोल शिकायचा आहे. घाई करून काहीही उपयोग होणार नाही. पण टेन्सेस शिकणं हे खूप महत्वाचं आहे. आपण याला इंग्लिश स्पीकिंगचा बेस असे म्हणू आणि आजपासून आपण ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करू. सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. बोलण्याच्या वेळेला म्हणजेच आता मी बोलत आहे आणि या वेळेला होत असलेली क्रिया म्हणजेच साधा वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स शिकायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला सुद्धा आहे. तो आहे यस प्लस V1 प्लस ओ. यस प्लस V1 प्लस ओ. आता तुम्ही म्हणाल हे काय लिहिलं? यस प्लस V1 प्लस ओ. आम्हाला काहीच कळत नाही. तर काळजी करू नका, मी तुम्हाला समजावून सांगते. यस प्लस V1 प्लस ओ म्हणजे काय? यस म्हणजे काय? तर यस म्हणजे सब्जेक्ट. यस म्हणजे सब्जेक्ट. त्याला आपण मराठीमध्ये कर्ता असं म्हणतो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. व्ही म्हणजे काय? तर वर्ब. त्याला आपण मराठीमध्ये क्रियापद असे म्हणतो. क्रियापद. आणि वन म्हणजे काय? तर वन म्हणजे त्या क्रियापदाचं पहिलं रूप किंवा त्या क्रियापदाचं मुख्य रूप. म्हणून इथे आपण वन लिहिलेलं आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब. त्यानंतर आहे ओ. ओ म्हणजे ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टला आपण मराठीमध्ये कर्म असे म्हणतो. कर्म.
म्हणजेच काय, कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा आपण थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन वापरू किंवा थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउनचा यूज करू, त्यावेळेला त्या वर्ब समोर आपण यस किंवा ईएस प्रत्यय लावणार आहोत. ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन. या समोर आपण ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन या थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन समोर आपण यस किंवा ईएस प्रत्यय लावतो. पण केव्हा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. तुम्ही अशाही प्रकारे फॉर्म्युला लिहू शकता, यस प्लस V1 यस किंवा ईएस प्लस ओ. पण हे लक्षात ठेवायला विचित्र वाटते आणि अवघडही आहे, म्हणून तुम्ही हेच लक्षात ठेवा, यस प्लस V1 प्लस ओ. आणि एक लक्षात ठेवायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल त्यावेळेला थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन सोबत आपल्याला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा असतो. क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा असतो. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसचा अभ्यास करणार आहोत. आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिते. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहिते. वी लर्न इंग्लिश, वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकतो. वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकतो. दे टीच इंग्लिश, दे टीच इंग्लिश, ते इंग्रजी शिकवितात. दे टीच इंग्लिश, ते इंग्रजी शिकवितात. ही रन्स फास्ट, तो जोरात धावतो. जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउनचा वापर करतो, तेव्हा त्या समोरील क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावतो. येथे आहे, येथे रन हे क्रियापद दिलेलं आहे, त्याला आपण यस हा प्रत्यय लावलेला आहे. ही रन्स फास्ट, तो जोरात धावतो. शी स्पीक्स लाऊडली, शी स्पीक्स लाऊडली, ती मोठ्याने बोलते. शी स्पीक्स लाऊडली. येथे शी हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन दिलेला आहे, त्यामुळे आपण स्पीक या क्रियापदाला यस हे प्रत्यय लावलेला आहे. मीना सिंग्स अ सॉन्ग, मीना सिंग्स अ सॉन्ग, मीना गाणे गाते. मीना सिंग्स अ सॉन्ग, येथे मीना हे थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन, त्यामुळे आपण क्रियापदाला यस प्रत्यय लावलेला आहे. मीना सिंग्स अ सॉन्ग, मीना गाणे गाते. अशा पद्धतीने आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. आपण अशाच प्रकारचे सेंटेन्सेस आणखी करून पाहूयात, जसं की ही डज हिज वर्क, तो त्याचं काम करतो. ही डज हिज वर्क. ही प्लेज क्रिकेट, ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळ. मी पत्र लिहित नाही, मी पत्र लिहित नाही. आता हे सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं बोलू? तर आता आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकायचे आहेत. लिहिणे म्हणजे राईट, लिहिणे म्हणजे काय? राईट. तर लिहित नाही म्हणजे काय? मग हे कसं शोधायचं? तर आता आपल्याला राईट या वर्ब मधून आपल्याला सहाय्यकारी क्रियापद बाहेर काढायचं आहे. मग ते सहाय्यकारी क्रियापद कुठलं आहे? जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पासून सेंटेन्सेस तयार करतो, तेव्हा त्या सेंटेन्सेस मध्ये आपण जे वर्ब वापरलेलं असते, त्या वर्ब मध्ये डू किंवा डज यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद लपलेलं असते आणि तेच सहाय्यकारी क्रियापद आपल्याला बाहेर काढायचं आहे. आणि तुम्हाला जर डू, डज आणि डीड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर कसा करायचा आणि त्यापासून सेंटेन्सेस कसे तयार करायचे हे सविस्तरपणे शिकायचं असेल, या 2 व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तर तुम्ही तेथे जा, व्हिडिओ पहा आणि डू, डज, डीडचा वापर कसा करायचा हे सविस्तरपणे शिका, कारण त्यामध्ये मी छानपैकी समजून सांगितलेलं आहे आणि सेंटेन्सेस सुद्धा बनवून दाखवलेले आहेत.
आता आपल्याला या राईट मधून डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद बाहेर काढायचं आहे. मग डू काढायचं की डज काढायचं ते पाहूयात. तर येथे आपला कर्ता काय दिलेला आहे? कर्ता म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट काय दिलेला आहे? तर मी. जेव्हा आपण आय हे सब्जेक्ट यूज करतो तेव्हा डू हे सहाय्यकारी क्रियापद त्या वर्ब मध्ये लपलेलं असते. मग येथे आपण लिहू डू आणि नंतर निगेटिव्ह म्हणजेच नॉट हा शब्द लिहू. डू नॉट आणि राईट हे वर्ब ऍज इट इज. डू नॉट राईट. डू नॉट राईट म्हणजे लिहित नाही. लिहिणे राईट. डू नॉट राईट लिहित नाही. अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्सेस बनवायचं. आय डू नॉट राईट अ लेटर. आय डू नॉट राईट अ लेटर. मी पत्र लिहित नाही. आम्ही इंग्रजी शिकत नाही. आम्ही इंग्रजी शिकत नाही. आम्ही इंग्रजी शिकत नाही. वी डू नॉट लर्न इंग्लिश. वी डू नॉट लर्न इंग्लिश. तो जोरात धावत नाही. तो जोरात धावत नाही. आता येथे कर्ता काय दिलेला आहे? तो म्हणजे ही काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन. जेव्हा आपण थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउनचा वापर करतो तेव्हा मुख्य क्रियापदामधील डज हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला बाहेर काढायचं असते. मग डज हे सहाय्यकारी क्रियापद आपण बाहेर काढू. ही डज नॉट He does not run fast. He does not run fast. तो जोरात धावत नाही. ती मोठ्याने बोलत नाही. ती मोठ्याने बोलत नाही. आता येथे कर्ता दिलेला आहे ती म्हणजे शी. थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ता दिलेला आहे. तर आता आपल्याला मुख्य क्रियापदामधून मुख्य क्रियापद कुठलं दिलेलं आहे? तर स्पीक. स्पीक्स असं लिहितो आपण. स्पीक्स. आता यामधून आपल्याला डज बाहेर काढायचा आहे. She does not. She does not speak loudly. She does not speak loudly. ती मोठ्याने बोलत नाही. अशा प्रकारे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन प्रकारचे सेंटेन्सेस तयार करायचे आहेत आणि या सेंटेन्सेसची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून या सेंटेन्सेसची हेल्प तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग मध्ये होईल. आणि हो, तुम्हाला डू डज डीड यांचा वापर करण्यासाठी त्याचबरोबर क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लावून सेंटेन्सेस कसे तयार करायचे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर प्लीज हे मी व्हिडिओ मध्ये समजून सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये जे समजून सांगितलेलं आहे ते समजून घ्या आणि तशाच प्रकारे डू डज डीडचा वापर करा. तो व्हिडिओ तुमच्या नक्कीच कामात येईल. तर आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मधील अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिलेले आहेत. इंग्लिश स्पीकिंग मध्ये याचा वापर नक्कीच करा. त्याचबरोबर जर आपल्याला त्रिकालाबाधित सत्य म्हणजेच युनिव्हर्सल ट्रूथ सांगायचं असेल तेव्हा सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. त्रिकालाबाधित सत्य म्हणजे काय? तर असं सत्य की जे कधीच बदलू शकत नाही. त्रिकालाबाधित सत्य युनिव्हर्सल ट्रूथ ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो. तर द सन रायझेस इन द ईस्ट. द सन रायझेस इन द ईस्ट हे असं सत्य आहे की ते कधीच बदलू शकत नाही. द सन रायझेस इन द ईस्ट. आणि जेव्हा आपण त्रिकालाबाधित सत्य सांगतो त्यावेळेला आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. येथे राईज या मेन वर्बला यस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. त्यानंतर द सन सेट्स इन द वेस्ट. द सन सेट्स इन द वेस्ट हे सुद्धा त्रिकालाबाधित सत्य आहे. येथे सेट या मेन वर्बला यस प्रत्यय लागलेला आहे. मग प्रोव्हर्ब म्हणजेच म्हणी. जेव्हा आपल्याला एखादी म्हण सांगायची असते त्यामध्ये सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. नो पेन्स नो गेन्स. नो पेन्स नो गेन्स म्हणजेच कष्टाविना फळ नाही. नो पेन्स नो गेन्स. An empty vessel makes much noise. An empty vessel makes much noise. इथे सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला आहे. थोडक्यात काय तर आपल्याला
परमनंट ट्रूथ सांगायचं असेल, युनिव्हर्सल ट्रूथ सांगायचं असेल किंवा एखादी म्हण सांगायची असेल तर सर्वांमध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. सो फ्रेंड्स, सिंपल प्रेझेंट टेन्स मधील अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस या दोन्ही प्रकारातील सेंटेन्सेसचा अभ्यास करा. तशा प्रकारची सेंटेन्सेस तयार करून पहा आणि अशा प्रकारच्या सेंटेन्सेसचा वापर इंग्लिश लँग्वेज मध्ये नक्कीच करा.